Hello everyone, welcome to the lecture series part 4. As the previously we have discussed about the different types of the some basic terms where we have discussed about the wavelength and about the frequency, time period, and also we have discussed about the what is meant by electromagnetic wave. In today's chapter, the lecture number 4 series, we will discuss about the next part about the that is the about the rays. When we have understand about the जब हमें पता चला है कि व्हाट इज मीन बाय इलेक्ट्रोमैग्नेटिक वेव्स, हम थोड़ा प्रीवियस लेक्चर का थोड़ा देख लेंगे कि व्हाट इज मीन बाय इलेक्ट्रोमैग्नेटिक वेव्स, मैग्नेटिक वेव्स एंड इलेक्ट्रोमैग्नेटिक स्पेक्ट्रम. Now we are discussing about the electromagnetic waves. As we know that when we have discussed about the electromagnetic waves, we have seen that from any ray, any wave which has electric plus magnetic charge, it's called as electromagnetic wave. ओके, हमने पिछले लेक्चर पार्ट 3 में हमने देखा था कि जब हम कोई भी इलेक्ट्रोमैग्नेटिक वेव देखते हैं वो एक दूसरे से क्या होते हैं, परपेंडिकुलर होते हैं. व्हेन वी सी दैट एनी वेव which was been said to be an electromagnetic wave, it is at the perpendicular wave. For example, when we take the three coordinate axes x, y and z, and from this we have take here electricity, electric charge, and here magnetic charge. Okay, and when we draw one wave, okay, and I have drawn this wave. This is called as the magnetic wave. As we see here, from here the object, we see from this first cycle, from this first wave cycle, when we see here, this wave is completed in the perpendicular direction. See here, both the waves forming the 90-degree angle to the each other. Both will have the 90-degree angle. The 90-degree angle. So we say that this forms an electromagnetic wave, and this electromagnetic wave always goes in the direction of the x-axis. मतलब क्या कि जब इलेक्ट्रिक फील्ड और मैग्नेटिक फील्ड आपस में एक दूसरे के साथ कंबाइन होते हैं तब क्या किया जाता है, तब ये इलेक्ट्रोमैग्नेटिक वेव जनरेट किए जाते हैं. बराबर है. अभी ये इलेक्ट्रोमैग्नेटिक वेव जनरेट किए जाते हैं तो इसके कुछ तो एप्लीकेशन होंगे. तो ये जो एप्लीकेशन हम देखने जा रहे हैं वो इलेक्ट्रोमैग्नेटिक स्पेक्ट्रम कहा जाता है, जहां पे बहुत सारे इलेक्ट्रोमैग्नेटिक एप्लीकेशंस के जो इंस्ट्रूमेंट्स यूज किए जाते हैं इट इज कॉल्ड एज द इलेक्ट्रोमैग्नेटिक वेव रेडिएशंस. मतलब जिसमें इलेक्ट्रोमैग्नेटिक वेव जनरेट किया जाता है. सो हम अभी क्या करेंगे कि ये जो इलेक्ट्रोमैग्नेटिक स्पेक्ट्रम है, सो वी आर गोइंग टू लुक अबाउट द व्हाट इज मीन बाय द इलेक्ट्रोमैग्नेटिक स्पेक्ट्रम. अभी ये जो इलेक्ट्रोमैग्नेटिक स्पेक्ट्रम है, इट इज वन टाइप ऑफ बैंड. इट इज वन टाइप ऑफ बैंड where there is a different applications are there, such as the gamma rays, then we have the x-rays, then UV rays, then we have the visible light, then we have infrared, then we have microwaves, and last one we have the radio waves. As we have discussed in the previous chapter कि जब हम जो वेव्स देखते हैं
कि ये जो वेव है कि जैसे गैमा रेज है, जैसे ही हम इस डायरेक्शन से इस डायरेक्शन में चले जाते हैं वहां पे फ्रीक्वेंसी डिक्रीज इन फ्रीक्वेंसी एंड इंक्रीज इन वेवलेंथ। मतलब देखो यहाँ पे क्या होती है, फ्रीक्वेंसी डिक्रीज होती है और वेवलेंथ इंक्रीज होती है। जैसे हमने प्रीवियस चैप्टर में देखा कि जहाँ पे फ्रीक्वेंसी डिक्रीज होती है और वेवलेंथ इंक्रीज होती है। मतलब जब हम रेडियो वेव्स की देखेंगे तो यहाँ पे एक साइकिल पूरा करने के लिए सपोज इसे इट नीड्स द 1 मीटर डिस्टेंस, और जहाँ पे गैमा रेज को एक वेव पूरा करने के लिए इट नीड्स द 0.1 मीटर। मतलब क्या कि यहाँ पे आप डिफरेंस देख सकते हैं कि कितना रेज, हाउ द रेज, हाउ मच द डिस्टेंस रिक्वायर्ड टू कवर द वन बॉडी फ्रॉम द ईस्ट टू द नेक्स्ट सोर्स। यहाँ पे पॉइंट सोर्स से ए से पॉइंट सोर्स से ए डैश तक जितना डिस्टेंस है उससे कितना कम है। यहाँ पे हम देख सकते हैं कि जैसे कि हमने कहा कि डिक्रीज इन फ्रीक्वेंसी, इसकी फ्रीक्वेंसी डिक्रीज होती है और वेवलेंथ इंक्रीज हो जाती है। फ्रीक्वेंसी डिक्रीज हो जाती है और वेवलेंथ इंक्रीज हो जाती है। इसमें भी हमने देखा था कि कुछ विजिबल स्पेक्ट्रम था, कुछ विजिबल लाइट के स्पेक्ट्रम थे। उसमें से हमने देखा कि हमारे पास डिफरेंट जो रेस, we have the different lights which is called as the 7 color light. From that 7 color light we have the different spectrum of the light where the visible light is calculated in always कि how much frequency is, कि उसका frequency कितना है, बराबर। सो हम अभी देखेंगे कि उसका frequency कितना है। okay? So we have seen about the different visible lights. So which are the visible lights? Can you tell me the range of the visible light? So visible light is started from the 380 nanometer up to, it goes up to the 780 nanometer. How much? 780 nanometer. In which the visible lights we have the red, then we have orange, we have yellow, then next one we have green, then we have blue, then we have violet. So each color has the different wavelength. So जैसे कि हम देखेंगे कि इसकी कितनी है, इसकी फ्रीक्वेंसी कितनी है, सो देखेंगे हम कि जैसे कि आप रेड लाइट के वायलेट की देखोगे तो 380 to 450 नैनोमीटर। ओके, सो हाउ मच इट हैज द 380 to 450 nanometer. The next one we have the 450. The blue light consists of 450 to 500 nanometer. Next one green light consists of 500 to 750 nanometer. Okay. Oh, sorry. 570 nanometer. 570 nanometer. Then yellow light consists of 570 up to 590 nanometer, and orange light consists of 590 to 700 nanometer, and last one red light consists of 700 to 780 nanometer. So we have the different types of frequency. We have the different types of we have the different types of wavelength. Okay, इसकी wavelength कितना है कि how much the wavelength the red light have, how much the orange light have, and how much the yellow light, then green, and then white. As the fact we know that when we see the white light, बराबर, जब when we see any white light, बराबर, कि it is a mixture of all the visible light. जैसे कि हम we have seen in the Newton disc, जब हम न्यूटन की डिस्क देखते हैं, जब उसमें हम different कलर के पैटर्न निकालते हैं, when we give the some speed to it, जब हम क्या करते हैं, उसको circular motion में घुमाते हैं, then we can see here that we have developed the one white color. It is formed by the mixture of the all visible light
from the wavelength 380 nanometer to 780 nanometer, where it is a one type of the single wavelength. It is called as the single. Light is also called as the single wavelength. Single wavelength is called as the monochromatic light. Monochromatic light. Because light it is a one form of energy. जैसे कि हमने फर्स्ट चैप्टर में देखा कि लाइट के इट इज अ फॉर्म ऑफ वन फॉर्म ऑफ द एनर्जी, और एनर्जी होने के कारण वो क्या होती है, वो एक प्रकार की क्या होते हैं, मोनोक्रोमेटिक लाइट होते हैं. So we have discussed up till here what are the different types of the wavelength and what are the different types of the visible light. So today we are going to discuss about the different types of basic understanding about the rays. Today we are going to discuss about the rays. Before going to the rays, we have the one concept. It is called as the luminous and non-luminous light. बराबर, कि आपको बार-बार पूछा जा सकता है कि what is meant by luminous light and second one what is meant by the non-luminous light. When we see about the luminous light, बराबर, जब हम luminous light के बारे में देखते हैं कि luminous मतलब luminous light means the property in which or any object which generates itself its own light is called as the luminous light. मतलब क्या कहेंगे कि जो कोई ऑब्जेक्ट होगा या कोई पार्टिकल होगा जो खुद से एक लाइट जनरेट कर सकता है. सपोज फॉर एग्जांपल कि हम क्या कर सकते हैं कि एज वी सी इन आवर सोलर सिस्टम व्हिच इज द प्राइमरी सोर्स ऑफ लाइट, एज वी नो सन इज द प्राइमरी सोर्स ऑफ द लाइट. सो हमने देखा है कि जब सूरज निकलता है तो वो खुद का एक लाइट जनरेट करता है. बराबर, कि जैसे कि हमने देखा है कि जब हम कोई भी लाइट जनरेट होती है कि जिस डेफिनेशन के मुताबिक आपने देखा है कि जो लाइट जनरेट होती है वो इससे जो खुद से उसकी ओन लाइट जनरेट कर सकता है, इट इज कॉल्ड एज द ल्युमिनियस लाइट. जैसे की आपण बघितलं की इन प्रीवियस चॅप्टर की लाइट इज वन फॉर्म ऑफ एनर्जी. म्हणजे ही काय आहे, एक एनर्जी आहे. आता ह्या एनर्जी मधून जसं सनची एनर्जी आहे, बरोबर, म्हणून आपण बघितलं की ल्युमिनियस ऑब्जेक्ट म्हणजे काय, की जी ऑब्जेक्ट स्वतः लाईट डेव्हलप करते, स्वतः स्वयंप्रकाशित होते, त्याला आपण काय म्हणत असतो, ल्युमिनियस ऑब्जेक्ट म्हणत असतो. मग बरोबर आहे की आपल्या सोलर सिस्टम मध्ये आपल्याला माहित आहे की सन इज द प्रायमरी सोर्स ऑफ लाईट. सो सन हॅज द इट्स ओन एनर्जी. सनला काय आहे, त्याची स्वतःची एनर्जी आहे. मग तो काय करतो, सनला जर त्याची एनर्जी असेल तो काय करत असतो, त्याच्यातून लाईट काय करतो, इमिट करतो. सो वी आर डिपेंडिंग अपॉन द सन. बरोबर, की जसं आपण सोलर सिस्टम मध्ये बघितलं की जेव्हा सोलर पॅनल वरती सनरेज ड्रॉप होतात त्यावेळेस ते काय करतात की फोटोव्होल्टेइक सेल मधून एक लाईट एनर्जी जनरेट करतात आणि जी सोलर एनर्जी सोलर टू लाईट एनर्जी मध्ये कन्वर्ट होतात. सोलर एनर्जी टू लाईट एनर्जी. बरोबर आहे. मग ल्युमिनियस म्हणजे काय, की सोप्या भाषेत सांगायचं म्हणलं की जो ऑब्जेक्ट स्वतः लाईट जनरेट करू शकतो त्याला आपण काय म्हणू शकतो, ल्युमिनियस ऑब्जेक्ट म्हणतो. व्हेरी गुड एक्झाम्पल ऑफ द ल्युमिनियस लाईट इज द सन, इज द ल्युमिनियस लाईट. देन सेकंड वन नॉन ल्युमिनियस लाईट. बरोबर, की जी नॉन ल्युमिनियस लाईट असते. सेकंड वन नॉन ल्युमिनियस ऑब्जेक्ट म्हणजे की जे नॉन ल्युमिनियस ऑब्जेक्ट म्हणजे काय, की द ऑब्जेक्ट, बरोबर, the object which does not emit
right? Their own light, their own light, बराबर, but only reflect or the scatter the light when they fall, or they can reflect or scatter the light when the light fall on them. म्हणजे काय म्हणायचंय की जे नॉन ल्युमिनस ऑब्जेक्ट असतात, बरोबर, की जे नॉन ल्युमिनस ऑब्जेक्ट असतात की त्याच्यामध्ये काय असतं की ते काय करू शकत नाही, दे डज नॉट एबल टू इमिट देअर ओन लाईट. म्हणजे काय की जसं आपण विल सी इन द ल्युमिनस ऑब्जेक्ट, द ऑब्जेक्ट विच प्रोड्युसेस own light is called as the luminous object, and the non-luminous object means the object which does not able to emit their own light is called as the non-luminous object, but it has the another property. So here is another property, they can reflect or the scatter the light when the light is fall on them. मतलब क्या कि जब ये ऑब्जेक्ट, सपोज फॉर एग्जांपल मेरे पास एक ग्लास है, सपोज एक चेयर है, बरोबर, सपोज एक चेयर आहे, बरोबर, जर याच्यावरती जर लाईट पडली, बरोबर, याच्यावरती जर लाईट पडली, जर याचा जर प्लेन सरफेस असेल, कसं सरफेस असेल, द प्लेन सरफेस असेल, then it can able to reflect the light when the incident ray fall on it and the reflected ray is emitted from the source point. म्हणजे काय की ह्या पॉइंट वरती लाईट इथं पडली, बरोबर, मग तुम्ही जर रुदरफोर्डचा जर एक्सपेरिमेंट बघितला असेल, ज्यावेळेस रुदरफोर्डनी गोल्ड फॉइल वरती एक अल्फा पार्टिकल्स पाठवले, बरोबर, रुदरफोर्डनी काय केलं होतं की ज्यावेळेस तुम्ही पुढे शिकसाल की ज्यावेळेस अल्फा स्कॅटरिंग पार्टिकल्स वगैरे, ज्यावेळेस रुदरफोर्डनी काय केलं की एका गोल्ड फॉइल वरती काय केलं होतं की अल्फा पार्टिकल्स इमिट केले होते, त्यावेळेस काही पार्टिकल्स हे काय झाले होते, रिफ्लेक्ट झाले होते, काही पार्टिकल्स पास आउट झाले होते आणि काही पार्टिकल्स काय झाले होते, ऍब्झॉर्ब झाले होते. सो नॉन ल्युमिनस ऑब्जेक्ट म्हणजे काय की मेनली की याच्यामध्ये काय आहे की याच्यामध्ये लाईट तर इमिट करू शकत नाही, बट दे कॅन एबल टू स्कॅटर द लाईट when the light is fall on them. मग आपल्याकडे एक्झाम्पल्स कोणते कोणते आहेत, मग एक्झाम्पल्स आहेत, we have the examples such as the, बरोबर, टेबल, then chair, then what, then animals, plants, etc. Means what, here we have seen that the non-luminous light means the object which does not emit the light, their own light, is called as the non-luminous light. So we have the table, chair and animal. So this is called as the luminous and non-luminous light. Then we have seen about the luminous, non-luminous objects. Okay. Now we have one more concept where there are the three types of objects were present in the nature. हम जब ऑब्जेक्ट के बारे में देखते हैं, objects, there are the three types of objects present in the nature. First one we will draw here. First one, transparent object. Then second one, which object is there? Translucent object. Opaque. Okay. Here we have seen these three types of object is present inside the nature. म्हणजे आपण ज्यावेळेस जर नेचर मध्ये जर बघायला गेलो तर आपल्याकडे ट्रान्सपरंट पण ऑब्जेक्ट आहे, काही ट्रान्सलुसंट ऑब्जेक्ट असतात आणि काही कसे असतात की ऑपेक असतात. म्हणजे काय की ज्यावेळेस तुम्ही एखादा ऑब्जेक्ट बघता की एखादा ज्यावेळेस तुम्हाला ऑब्जेक्ट दिसतं की तो कसा आहे, ट्रान्सलुसंट आहे, ट्रान्सपरंट आहे. मग आता जर तुम्ही जर याच्या नावाप्रमाणे गेले म्हणजे की ज्यावेळेस तुम्ही बघता ट्रान्स मीन्स काय, ट्रान्समिट होणे,
अँड करंट मीन्स व्हॉट की ज्याच्यातून ट्रान्समिशन होण्यासाठी मदत होते असं पॅरलल डिस्टन्स म्हणजे काय की ज्याच्यामधून रेज ट्रान्सफर होतात अशा ऑब्जेक्टला काय म्हणतात ट्रान्सपरंट ऑब्जेक्ट म्हणतात की सपोज फॉर एक्झाम्पल ऑब्जेक्ट which can able to transmit the rays from its body is called as the transparent object. मीन्स जब आप देखेंगे इजी लैंग्वेज में कि ट्रांसपेरेंट ऑब्जेक्ट मतलब क्या है कि जब आप कोई भी ऑब्जेक्ट देखोगे की व्हेन वी सी एनी ऑब्जेक्ट जसं की आपण एखादा ऑब्जेक्ट बघितलं की ह्या ऑब्जेक्ट मध्ये ज्यावेळेस तुम्ही एखादा ऑब्जेक्ट ज्यावेळेस तुम्ही बघता की सपोज फॉर एक्झाम्पल जर आपण आपल्या घराची जर काच बघितली बरोबर व्हेन वी सी आवर विंडो ऑफ आवर हाउस देन वी कैन एबल टू सी जब हम कोई भी विंडो लगा लेते बरोबर विंडो आपण लावून घेतो बरोबर मग विंडो लावल्याच्या नंतर या डायरेक्शनला काहीतरी आहे बरोबर आणि आपण सिटिंग आहोत ह्या डायरेक्शनला बरोबर मग याच्यातून जर तुम्हाला जर क्लिअर विजन जर दिसत असत ह्या ट्रीचे बरोबर ज्या ऑब्जेक्ट मधून इथं काय झालं एक बरोबर जसं एक ऑब्स्टॅकल झालं बरोबर या दोघांच्या मध्ये डायरेक्ट तुम्हाला कॉन्टॅक्ट आहे का ट्री टू मॅन डायरेक्ट कॉन्टॅक्ट आहे का नाही बट याच्यामध्ये काय केलं की आपण एक काय केलं की त्याच्यामध्ये ऑब्स्टॅकल्स लावला की तो कोणता ऑब्स्टॅकल आहे ट्रान्सपरंट ऑब्स्टॅकल आहे बरोबर मग ट्रान्सपरंट ऑब्स्टॅकल म्हणजे काय की एका पॉइंट सोर्स पासून दुसऱ्या पॉइंट सोर्स पर्यंत जेव्हा तुम्हाला क्लिअर विजिबिलिटी येते ज्यावेळेस क्लिअर विजिबिलिटी येते त्यावेळेस आपण त्याला काय म्हणू शकतो ट्रान्सपरंट ऑब्जेक्ट म्हणू शकतो सो दिस इज कॉल्ड ॲज द ट्रान्सपरंट ऑब्जेक्ट द वेअर द रेज ट्रान्सपोर्ट फ्रॉम हिज बॉडी म्हणजे काय की मी इथून बघतोय ऑब्विसली ह्या ऑब्जेक्ट मध्ये ज्यावेळेस मी बघतो त्यावेळेस बरोबर माझ्या ह्या रेज इथून ट्रान्समिट होतात का नाही का इथून माझ्या रेज रिफ्लेक्ट होतात नाही ज्यावेळेस माझ्या रेज हा पूर्णपणे ह्या बॉडीच्या कॉन्टॅक्ट मध्ये येतात म्हणजे ह्या बॉडीच्या सोर्स मध्ये येतात त्यावेळेस इथं काय होत आहे की ट्रान्सपरंट ऑब्जेक्ट जनरेट होत आहे बरोबर की इथं ट्रान्सपरंट ऑब्जेक्ट जनरेट झालेले आहे मग आता नेक्स्ट अजून एक ऑब्जेक्ट आहे आपल्याकडे ट्रान्सलुसेंट ऑब्जेक्ट बरोबर येस an object is said to be translucent if the transmission part of the light falling on that surface is not clear visibility म्हणजे काय ट्रान्सलुसेंट म्हणजे काय की ज्यामध्ये तुम्हाला क्लिअर विजन नाही नो क्लिअर विजन बरोबर मग आपल्याकडे घरामध्ये आपल्याकडे ट्रान्सलुसेंट विंडोज असतात बरोबर म्हणजे की ज्यावेळेस तुम्ही बघता की ट्रान्सलुसेंट विंडोज असतात म्हणजे काय की ज्यामधून तुम्हाला थोडाफार रेज तर येतात बरोबर पण ऑब्विसली तुम्ही कधी कधी घरामध्ये बघा प्रायव्हसीसाठी आपण काय करत असतो की ट्रान्सलुसेंट विंडोज लावत असतो म्हणजे ज्यामधून की जी विंडो लावली का त्याच्यामधून आपल्याला क्लिअर विजन दिसत नाही म्हणजे जिथून आपल्याला कसल्याही प्रकारचं विजन दिसत क्लिअर दिसत नाही म्हणजे काय त्याच्यातून काय दिसते फक्त आपल्याला बाहेरून आलेली लाईट सोर्स दिसते बरोबर म्हणजे इथून येणारी लाईट सोर्स दिसते पण ऑब्विसली ह्या खिडकीच्या बाहेर काय ऑब्जेक्ट आहे म्हणजे ह्या सोर्स फ्रॉम पॉइंट सोर्स ए सपोज फॉर एक्झाम्पल मी इथे एक पॉइंट सोर्स घेतला ए पॉइंट सोर्स ए आणि मला जायचंय पॉइंट सोर्स बी पर्यंत माझा एक ऑब्जेक्ट आहे बरोबर मी इथे एक ऑब्जेक्ट घेतला सपोज फॉर एक्झाम्पल मी एक ट्री घेतला पण मी काय केलं की ए प्राइम डिस्टन्स वरती एक ट्रान्सलुसेंट ऑब्जेक्ट लावला बरोबर काय लावला की एक विंडो लावली बरोबर मग आता ही विंडो लावत असताना तुम्हाला एक गोष्ट नोटीस झाली की इथून येणारे सनरेज तुम्हाला दिसतात ते कळतात म्हणजे काय की इथून ऑब्जेक्ट कळतंय म्हणजे काय की इथून आपल्याला समजतंय की याच्या बाहेर काहीतरी ऑब्जेक्ट आहे बट वी डज नॉट हॅव द क्लिअर विजन म्हणजे माझ्याकडे काय नाहीये की याच्यामध्ये हे ऑब्जेक्ट बघण्यासाठी माझ्याकडे क्लिअर विजन आहे का नाही का कारण माझी ही विंडो कशी आहे ट्रान्सलुसेंट आहे आणि ट्रान्सलुसेंट असल्यानंतर ज्यामध्ये क्लिअर विजिबिलिटी ही लो असते त्याला आपण काय म्हणू शकतो
जिथं ट्रान्सल्युसंट ऑब्जेक्ट होऊ शकतात. मग नेक्स्ट आहे अजून एक ऑब्जेक्ट आहे ज्याला म्हणतात ऑपॅक ऑब्जेक्ट. काय म्हणतात आपण? ऑपॅक ऑब्जेक्ट म्हणतात. म्हणजे या ऑब्जेक्ट मध्ये कसल्याही प्रकारचा लाईट सोर्स ट्रॅव्हल होत नाही. बरोबर. फॉर एक्झाम्पल आपण बघू की ह्या जर ट्रान्सपरंट ऑब्जेक्ट मध्ये मी जर म्हणत असेल की याच्यामध्ये 100% सनरेज ट्रॅव्हल होतात, बरोबर, इथून मला लाईट दिसते. ऑब्वियसली ट्रान्सल्युसंट ऑब्जेक्ट मध्ये मी म्हणणार आहे तर मला 10% दिसते लाईट, आणि जी ऑपॅक ऑब्जेक्ट असते याच्यामध्ये 0% व्हिजिबिलिटी असते. किती पर्सेंट? 0% आपण व्हिजिबिलिटी धरू शकतो. म्हणजे काय की ज्यामधून तुम्हाला लाईट सोर्सच दिसणार नाही. बरोबर. when an object is said to be opaque if it does not allow the light pass through it. म्हणजे यामध्ये कसल्याही ऑब्जेक्टचा लाईटचा पास होत नाही. जसं परत एकदा आपण एक्झाम्पल घेऊ की माझ्याकडे एक एक्झाम्पल आहे. बरोबर. मी पॉइंट ए ला उभा आहे. बरोबर. पॉइंट बी ला एक ऑब्जेक्ट आहे. सपोज मी तर ट्री घेऊ. बरोबर. आता या पॉइंट ए पासून मला पॉइंट बी बघायचा आहे. बरोबर. बट मी ए प्राइम वरती काय केलं? ए प्राइम डिस्टन्स वरती काय केलं की प्लेवर ब्लॅक कलरची शीट आपण इथं यूज केलेली. बरोबर. बरोबर. ब्लॅक कलरची विंडो जर तुम्ही जर कधी बघितला की ज्या ब्लॅक कलरच्या विंडो असतात की त्यामधून तुम्हाला आतून बाहेरचं काहीही दिसणार नाही. बरोबर. ह्याच्या विंडोज असतात की ह्या दिस विंडो डज नॉट अलाउ लाईट पास. बरोबर. बाहेरून कितीही सनरेज तुम्हाला चमकताना दिसल्या दुसऱ्या विंडो मध्ये, पण ऑब्विसली तुम्हाला ए प्राइम डिस्टन्स वरती कसल्याही प्रकारचा लाईट सोर्स तिथे इमिट होणारा दिसणार नाही. सो दिस ऑब्जेक्ट इज कॉल्ड ॲज द ऑपॅक ऑब्जेक्ट. म्हणजे काय की याच्यामध्ये काय म्हटलं जातं की ऑपॅक ऑब्जेक्ट म्हटलं जातं. सो दीज आर द व्हेरी इम्पॉर्टंट कन्सेप्ट आहे. या कशा आहे? इम्पॉर्टंट कन्सेप्ट आहे की म्हणजे काय की ट्रान्सपरंट ऑब्जेक्ट म्हणजे काय, ट्रान्सल्युसंट ऑब्जेक्ट म्हणजे काय, आणि ऑपॅक ऑब्जेक्ट म्हणजे काय. आता शॉर्ट मध्ये ह्या तिन्हींचा एक रिव्ह्यू आपण. ट्रान्सपरंट म्हणजे काय की ज्यामधून तुम्हाला दुसरं ऑब्जेक्ट क्लिअर व्हिजिबिलिटी भेटते. बरोबर. मग आपण जर येणार जर एक टेबल फॉर्मॅट मध्ये जर लिहिलं, बरोबर, जर बरोबर ट्रान्सपरंट ऑब्जेक्ट, ट्रान्सल्युसंट, ऑब्जेक्ट, बरोबर. देन नेक्स्ट वन ऑपॅक ऑब्जेक्ट. बरोबर. मग आता जर तुम्ही याच्यात जर ट्री डायग्राम काढली की याच्यामध्ये कसं विजन असतं? विजन, बरोबर, विजन कसं आहे? क्लिअर आहे. बरोबर. विजन कसं आहे? क्लिअर आहे. मग ट्रान्सल्युसंट ऑब्जेक्ट मध्ये नॉट क्लिअर, आणि ऑपॅक ऑब्जेक्ट मध्ये आपण काय म्हणतो? नो व्हिजिबिलिटी. म्हणजे याच्यामध्ये काय नाहीये? व्हिजिबिलिटी 0 आहे. म्हणजे काय की तुम्ही जर बघितलं ट्रान्सल्युसंट ऑब्जेक्ट मध्ये याच्यामध्ये तुम्हाला ऑब्जेक्ट क्लिअर दिसणार आहे. त्याच्यानंतर ट्रान्सल्युसंट ऑब्जेक्ट मध्ये तुम्हाला काय दिसणार आहे? याच्यात तुम्हाला ऑब्जेक्ट क्लिअर दिसणार नाही. आणि याच्यामध्ये काय होणार आहे की याच्यामध्ये लो व्हिजिबिलिटी आहे, 0 व्हिजिबिलिटी आहे, आणि याच्यामध्ये लाईट ट्रान्सफर होणार नाही. मग जर आपण दुसरा पॉइंट घेतला की लाईट can able to travel, yes, light is able to travel from the one point source to another point source. But translucent object मध्ये पण आहे yes, but condition is that no sufficient, काय? no sufficient light. काय याला कंडिशन काय आहे? ठीक आहे, याच्यातून ट्रान्सल्युसंट ऑब्जेक्ट मधून एखादा ऑब्जेक्ट ट्रान्सफर होतो, लाईट ट्रान्सफर होते, पण त्याच्यामध्ये काय नाही, नो सफिशियंट लाईट आहे. आणि जर ऑपॅक मध्ये बघितलं की देयर इज नो लाईट ट्रॅव्हल थ्रू दॅट ऑब्जेक्ट. सो हे आहे की ट्रान्सपरंट ऑब्जेक्ट झालं, ट्रान्सल्युसंट ऑब्जेक्ट झालं, आणि हे काय झालं? ऑपॅक ऑब्जेक्ट झालं. सो वी हॅव सीन व्हॉट आर द डिफरंट टाइप्स ऑफ ऑब्जेक्ट अँड व्हॉट आर देअर कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ द ऑब्जेक्ट. मग आता हे जे ऑब्जेक्ट आहे की हे जे ऑब्जेक्ट बघण्यासाठी तुम्हाला एक विजन लागतं, एक क्लिअर विजन लागतं, ज्याला आपण लाईट सोर्स इमिट केल्याच्या नंतर तुम्हाला ते ऑब्जेक्ट दिसत